विनोद कोरे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे. स्वागत आहे आपलं. दुसऱ्या गटाची केली जाणार आहे सुरुवात. ईश्वर स्मृती विपक्ष अमित स्मृती असा सामना असेल आणि या सामन्यामध्ये आता आपण पाहणार आहोत. ईश्वर स्मृती संघ गोलंदाजी करताना आपण पाहतात तर अमित स्मृती संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतात. गोलंदाजी मार्कवर रोहन तर फलंदाजी मार्कवर दोनही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पप्पू आणि संतोष सलामीचे दोन फलंदाज. पहिला चेंडू काहीसा वाईट बॉल हाताळण्यात येतोय. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. सर्वच सामन्यांमध्ये आपण पाहिलेलंच आहे. सुरुवात वाईट बॉलने केली जाते आणि त्यानंतर गोलंदाजी कमबॅक करत आहेत. पूर्णपणे प्रभावित करून सोडलेला आहे या संपूर्ण स्पर्धेला. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ संपूर्ण खेळाडूंचा राहिलेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याच पद्धतीचा खेळ अपेक्षित होता सर्वच प्रेक्षकांना. चेंडू बघा अतिशय खोलवर टप्प्याचा. फलंदाजांची बॅट जोपर्यंत चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत यष्ट्या सुद्धा पार केल्या होत्या या चेंडूने. एवढी गती आणि एवढा चांगला टप्पा होता हा. पाहुयात पंचांचा काय इशारा येईल. पंच इशारा द्यायचा आहे आपला. डॉट बॉल असेल. डॉट बॉल असेल. पुढे सरसावलेत परंतु विकेट गमावी लागेल पप्पूला. पहिला फलंदाज पप्पू होतोय बाद.
असेल आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये व्यासपीठावर यायचं नाणेफेक पार पाडली जाईल. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली ती म्हणजे गोलंदाज प्रणव दिवेकर या गोलंदाजावर. गोलंदाजी मार्कवर येथील मागील सप्ताहामध्येच एक अंडर-20 ओव्हरआर्म क्रिकेटची स्पर्धा सुद्धा पार पडली होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण ईश्वर स्मृती संघाला पाहिलं होतं. युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहिला होता आणि यावेळेस आता बॉक्स क्रिकेटमध्ये पहिला चेंडू टॅप केला होता आणि अखेरकार पहिला चौकार येतो या डावातील. उत्तम फटका, सर्वोत्कृष्ट फटका, चौकार. नवीन फलंदाज गणेश येथील आता फलंदाजी मार्कवर. धावसंख्या 11वर आहे आणि गणेशसाठी ही खुशखबर असेल जर आपण लागोपाठचे 3 चौकार लगावलेत तर अरविंद यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचे पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. कोणती धाव मिळाला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूने केली जात आहे सुरुवात. पाहूयात प्रणव दिवेकर एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. नेहमीच ईश्वर स्मृती संघासाठी चांगले योगदान देण्यासाठी ओळखले जातात आणि यावेळेस सुद्धा चांगले योगदान दिलं जात आहे. आणखीन एका निर्धाव चेंडूची होते समाप्ती. पहिल्या चेंडूवर चौकार जरी खर्च केला होता परंतु त्यानंतर कमबॅक केलंय प्रणवने. विकेट मिळवली आणि त्यानंतरचा निर्धाव चेंडू आपण पाहिलात. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय तर वाईट बॉल असेल. वाईट बॉल असेल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12वर. सरासरी धावसंख्या झालेली आहे. 4 चेंडू पूर्ण आहेत. 2 चेंडू अजूनही शेवटचे शिल्लक असतील. पहिला चेंडू चौकार होता. त्यानंतरची एक धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतरचा वाईट बॉल. 2 डॉट आहेत का? 5 बॉल पूर्ण आहेत. मग शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर असेल त्या म्हणजे 12. प्रणव दिवेकर सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. फक्त 6 धावसंख्या 5 चेंडूंमागे खर्च केल्यात. यावेळेस पावलात फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक अडवू शकणार नाहीत कारण चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून आलेला आहे चौकार. डीजे
बॉल अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 17 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जात आहेत. 17 धावसंख्या. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टॅप केलाय परंतु अडवला जातो चेंडू. 500 रुपयाचं पारितोषिक खिशात येता येता राहिलं गणेशच्या. परंतु एकदा मिळाल्यानंतर स्ट्रायकिंग एंडवर सुद्धा पाहायला मिळतील गणेश. कारण दुसरा षट कशी झाली आहे समाप्ती. धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या त्या म्हणजे 18. चांगली सुसज्ज धावसंख्या आहे. कारण आपण पाहिलेलंच आहे की 30-32 धावसंख्येपर्यंत जर मजल मारली कोणत्याही संघाने तर एक चांगलं कठीण असं आव्हान प्रस्थापित करून ठेवू शकतात. परंतु 32 धावसंख्या सुद्धा चेस करून दाखवली ती म्हणजे अटॅक बॉईज संघाने. काय होईल कोणत्याही क्षणी खेळपट्टी मात्र कोणत्याही पद्धतीचं वळण घेत आहे. काही वेळेस गोलंदाजांना सहाय्य करते तर काही वेळेस फलंदाजांना सहाय्य करते. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे दिवेश. गॅप शोधली आणि शोधली आहे. पाठवला जातो चेंडू सीमारेषा पार चौकार. डीजे आणखीन 2 चौकार जर आपण लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकामध्ये वाढ केली गेली आहे. 1 चौकार लगावलाय आणखीन 2 चौकार जर लगावलेत तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चौकार आला पहिल्या चेंडूवर. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. बावीस धावसंख्या धावफलकावर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या डावातील. टॅप केलाय परंतु पंचांचा इशारा होतोय की हा चेंडू असेल नो बॉल. रनआउट करण्याची संधी आहे आणि अखेरकार गणेशला जावं लागेल माघारी. कोणती धाव घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु धाव घेण्याचा मोह आवडता आलेला नाही आणि फलंदाज क्रमांक 2 गणेश होत आहेत बाद. डीजे नवीन फलंदाज भूषण आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मी विनंती करेन आरसी बॉयज आणि सितारा बॉयज दोन्ही संघाचे संघनायक आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये यायचं आहे. त्याच दरम्यान आणखीन एक विकेट पडली जाते. आणखीन एक विकेट गमावली जाते. संतोष सुद्धा होतात बाद. डीजे फलंदाज प्रशांत येथील फलंदाजी मार्कवर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 23 धावफलकावर आहे. यावेळेस मोठा फटका खेचलाय. षटकाराला इथे जागा नाही. जागा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चौकाराला. षटकार खेचून इथे माघारी परततील प्रशांत. आणखीन एक फलंदाज बाद. डीजे तेवीस धावसंख्या धावफलकावर. आता नवीन फलंदाज ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर अजित आपल्याला पाहायला मिळतील आणि या सामन्यामध्ये 2 चेंडू मागे आपला इम्पॅक्ट सोडू शकतील की काय. कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 23 धावफलकावर आहे. अजित येथील फलंदाजी मार्कवर. अजित असतील फलंदाजी मार्कवर.
गोलंदाजी मार्कवर दिवेश. चेंडू वळवलाय, बीट केले फलंदाजाला. धाव घेण्याची संधी होती की काय, परंतु पंचांचा इशारा आपण पाहूयात. पंच कोणता इशारा देतील? भूषण झालेत बाद. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 23 वर स्थगित. जवळजवळ 4 चेंडूंमागे कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये दिवेशने. कमबॅक करून दिले आपल्या संघाला. फक्त एक चौकार वगळता मात्र पुढील 4 चेंडूंवर ताबा मिळवला या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा वर्चस्व राहील ते गोलंदाजाचं. नाव कोरलं या षटकामध्ये या मैदानावर दिवेशने. फक्त 5 धावसंख्या खर्च करत असताना जवळजवळ 4 सफलता या षटकामध्ये प्राप्त झाल्या आणि एकूण पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 23 आणि 24 धावसंख्येचं आव्हान असेल ईश्वर स्मृती संघासमोर. चला आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत आरसी बॉईज आणि सितारा ग्रुप दोन्ही संघाचे संघनायक आपण या व्यासपीठावर लगेचच नाणेफेक सुद्धा पार पाडूयात. आपण आरसी बॉईज आणि सितारा ग्रुप. सितारा ग्रुप संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन की आरसी बॉईज संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. चला ईश्वर स्मृती लवकरात लवकर आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवावी. चोवीस धावसंख्येचं आव्हान आहे. असं काहीसं आव्हान आपण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं आणि हे आव्हान अतिशय सहजरित्या पार पडलं होतं. परंतु यावेळेस सामना वेगळा आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जिथे काहीसा मात्र उन्हाचा भर जास्त मैदानामध्ये आढळून येतोय आणि या उन्हाच्या भरामध्ये पाहूयात कशा पद्धतीने या 24 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. गोलंदाजी मार्कवर असतील गोलंदाज पप्पू तर फलंदाज प्रतीक आणि प्रणव अशी सलामीची जोडी. पहिला चेंडू चांगला वेगवान चेंडू होता. थोडीशी गफलत होतीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने केली जात आहे सुरुवात. पप्पू फलंदाजी सुद्धा प्रथम क्रमांकावर केली होती परंतु फलंदाजीमध्ये यश काही प्राप्त झालं नव्हतं. परंतु आपल्या गोलंदाजीने आता प्रभावित करतील की काय. परंतु त्याच दरम्यान एक धाव सुद्धा पूर्ण केली जाते. बॅटमधून आलेली पहिली धाव आपण पाहिलीत. बॅट सोबत जर एखाद्या फलंदाजाचा संपर्क झाला तर मात्र फलंदाजाला एक चांगला आत्मविश्वास येत असतो. हे वारंवार आपण पाहिलेलं आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं अटॅक बॉईज संघाकडून खेळत असताना शुभमने काय फलंदाजी केली होती. जवळजवळ 4 ते 5 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिले होते आणि आजच्या दिवसातील वैयक्तिक उच्चांक त्या फलंदाजाने गाठला होता. बरेचसे असे संघ सुद्धा राहिले की त्यांचा उच्चांक त्यांना गाठता आलेला नाही परंतु 24 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि सुसज्ज स्थितीमध्ये ईश्वर स्मृती संघ 2 चेंडू 1 धाव धावफलकावर. यावेळेस बीट केलं जात आहे. डॉट बॉल येईल आणि तिथे पुन्हा एकदा काहीशी गफलत होते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून परंतु निर्धाव चेंडू असेल. डॉट बॉल असेल.
आरसी बॉयज संघाचे कर्णधार अजूनही उपस्थित नाही आहेत आणि शेवटचा कॉल असेल आपल्याला याची नोंद घ्यावी अथवा 2 धावसंख्येची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल असा इशारा आम्हाला आयोजकांमार्फत दिला जातोय. तरी आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. नवीन फलंदाज आता दिवेश आलेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 4 चेंडूंची समाप्ती आणि फक्त एकच धावफलकावर आहे. त्या धावफलकामध्ये आणखीन जोड केली जाईल का? तर जोड कशी केली जाते ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर एकूण 5 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. इकॉनॉमिकल षटक जे काहीसं ठरत होतं त्या इकॉनॉमीला या खराब फेकीने मात्र वाढवलंय. 6 धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. शेवटचा चेंडू, परंतु अजूनही शेवटचा चेंडू पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल. 7 धावसंख्या धावफलकावर असतील. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. 7 धावसंख्या धावफलकावर. आज मुंबई आणि सीएसके ची मॅच आहे. बऱ्याच प्रेक्षकांना सुद्धा आतुरता लाभलेली आहे त्या मॅचची. एल क्लासिको IPL मधील ज्याला म्हटलं जातं अशी मुंबई विपक्ष सीएसके सुद्धा सामना आपल्याला IPL मध्ये आज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही स्पर्धा संपवून तो सामना पाहण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करूयात. परंतु ही स्पर्धा सुद्धा तितकीच आवश्यक आहे, तितकीच आकर्षक आहे. एकूण पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती आणि 7 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावसंख्या धावफलकावर. आरसी बॉयज संघ बघा, आम्ही वारंवार विनंती करत आहोत, शेवटची 5 मिनिटे आता आपल्याकडे शिल्लक असतील. जर हे षटक पूर्ण होण्या अगोदर आपण व्यासपीठावर उपस्थित राहिला नाहीत तर आयोजकांमार्फत असं कळवण्यात येत आहे की 2 रनची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. बघा, हे षटक पूर्ण होण्या अगोदर आरसी बॉयज संघाचे संघनायक जर उपस्थित राहिला नाहीत तर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. शेवटच्या तर 2 मिनिटे शिल्लक राहिलेले आहेत. सामन्याकडे जाऊयात आपण. ईश्वर स्मृती विपक्ष अमित स्मृती असा सामना आहे. अमित स्मृती संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 23 धावसंख्या उभारली आणि 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना काहीशी अडखळती सुरुवात झालेली आहे. परंतु त्यामध्ये ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 4 धावसंख्येचा आधार जरूर मिळाला होता फलंदाजांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावसंख्या धावफलकावर लगावले गेले आणि समीकरण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाज अजित, फलंदाजी मार्कवर असतील प्रणव. पहिला चेंडू टॅप केलाय, जोरदार प्रहार सरळ दिशेने, अगदी बाणासारखा चेंडू जात आहे सीमारेषा पार. प्रणवच्या बॅट मधून आलेला आहे चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर आलेल्या चौकाराने आता समीकरणामध्ये फारसा बदल केलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर. पुढील चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येत आहे की हा चेंडू असेल नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, याची नोंद घ्यावी. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. खेळाडूंना विनंती असेल पंच आपण आपल्या जागेवर राहून सामन्याला सुरुवात करावी. नो बॉल असेल, पंचांनी निर्णय दिलेला आहे आणि तोच निर्णय अंतिम राहील.
चला कृपया करून सामन्याला सुरुवात करावी. आम्ही स्मृती संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्यावे आपले, जिथे 11 चेंडूंमागे 13 धावसंख्येची आवश्यकता होती. आणि आता आता 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज अजित पुढे सरसावले, बॅट सोबत संपर्क झालाय, एक धाव पूर्ण केली जाईल. आता दिवेश येथे स्ट्रायकिंग एंडवर. दिवेशला सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये येण्याची आवश्यकता असेल, कारण अजूनही या स्पर्धेतील बराचसा खेळ शिल्लक आहे. आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर मात्र पारड जड झालेलं असेल कोणाचं, तर ते ईश्वर स्मृती संघाचं आहे. युवा खेळाडू जरूर आहेत, परंतु युवा खेळाडू असताना या कमी वयामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या खेळाडूंना घाम फोडलेला आहे या खेळाडूंनी. यावर चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण केलं जातं, चेंडू वाढवला जातोय. एक धाव, एका धावेवरच समाधान मानावं लागेल फलंदाजांना. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल होईल. आता येणारे 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पाहूयात पुन्हा एकदा एक धाव मिळेल. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि कर्णधारांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक सुद्धा इथे पार पाडली जाईल. आरसी बॉयज पक्ष सितारा ग्रुप असा सामना असेल आणि आरसी बॉयज संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, तरी लवकरात लवकर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावा. गोलंदाजी स्वीकारलेली आहे. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाईल. काहीशी खराबपैकी 16 धावसंख्या पूर्ण. आणि आता 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. प्रणव काहीसा वेगळा स्टान्स घेत असताना आपल्या बॅटिंग मधून टॅप केला जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. आणि आता शेवटचं षटक शिल्लक असेल. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल आता 7 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता असेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे तसेच खेळाडूंचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कैलास दादा खरात चषक 2025 मध्ये एक आदरणीय व्यक्तिमत्व महसूल परिसरातील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडताना सुद्धा पाहिलात. बॉलर कौन? बॉलर का नाम क्या है? संतोष ना? संतोष येतील आता गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. सहा चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. इथे काहीसा खराब चेंडू आहे. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि आता 6 चेंडूंमागे 6 धावसंख्येची आवश्यकता असेल. बॉल टू रन समीकरण आलेलं आहे. 6 चेंडू फक्त बॅटने खेळून काढायचे, धावून काढायचे आहेत, असं काहीसं समीकरण समोर आहे. परंतु एका दुसरा मोठा फटका लवकरात लवकर या सामन्यामध्ये ईश्वर स्मृती संघाला विजय घोषित करून देऊ शकतो. परंतु संतोष अनुभवी गोलंदाज आहेत आणि अनुभवी गोलंदाजाकडून काहीशी चूक होत असताना सुद्धा दिसते. आता 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता असेल.
यावर स्टॅप केला जातो आणि चेंडू पाठवला होता सीमारेषा पार. चौकार आलेला आहे डीजे. धन्यवाद डीजे. आणि आता फक्त एकाच धावसंख्येची आवश्यकता आहे आणि अगदी सहजरित्या एक धाव सुद्धा पूर्ण करून ईश्वर स्मृती संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच अमित स्मृती संघाचे या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. संतोष माने आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेसाठी संतोष माने यांचं सुद्धा अमूल्य असं सहकार्य लाभलेलं आहे आणि संतोष माने यांचा सुद्धा आदर सन्मान आपण इथे पार पाडणार आहोत. चला आरसी बॉईज लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे तरी लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि संतोष माने यांचा सुद्धा आदर सन्मान इथे पार पडताना आपण पाहत आहात. करण राठोड यांच्या माध्यमातून हा आदर सन्मान इथे पार पाडला जातोय. मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा आदर सन्मान इथे पार पाडला जातोय.